काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आजसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाला सतर्कतेच्या मोडवर ठेवण्यात आलेला आहे। डहाणू, तलासरी यासह अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। दरम्यान पालघर जिल्ह्यातल्या सूर्या नदीला आलेल्या भीषण पुरामुळे किराड गावातील विविध पाड्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। पुराच्या पाण्यात अडकलेल्या 4 लहान मुलांसह 5 महिला तसंच एकूण 27 नागरिकांना आणि 2 श्वानांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतलक आणि बचाव पथक हे तातडीनं घटनास्थळी दाखल झालं। त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी वेगवान प्रवाहाची पर्वा न करता युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं। सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे ते पाड्यातील लोकांना आपण सकाळपासूनच रेस्क्यू केलेला आहे। स्थानिकाच्या मदतीने सकाळपासून आपण जवळजवळ 40 ते 50 कुटुंब आपण टायरच्या मदतीने वगैरे आपण बाहेर काढली। त्याचबरोबर एनडीआरएफची टीम सुद्धा आपली 4-5च्या दरम्यान इथं आली आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अजूनही 6 लोकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे। जवळजवळ इथून 1.5 किलोमीटर आतमध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये ते घर आहे, तिथून आपण ते 6 लोकांना काढले। अजूनही 19 लोक आहेत, ते पण आपलं काम चालू आहे। एक अर्धा तासामध्ये ते पण निघतील।